शिवप्रेमी पवारवाडी विरुद्ध हॉटेल सोनरी विलेज या दोन संघादरम्यान सामना. जो जिंकेल तो फायनल मध्ये आणि जो हारेल त्यांना एक सामना अजून खेळायचा आहे. तो शंभूराजे कंस्ट्रक्शन जेजुरी संघासोबत त्यांना एक सामना खेळावा लागेल. टॉस जिंकला हॉटेल सोनरी विलेज संघाने आणि टॉस जिंकून निर्णय काय घेतलाय? गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. हॉटेल सोनरी विलेज संघाने मात्र प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या.
हॅलो, चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. सोनोरी विलेज त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या. आघाडीचे 2 फलंदाज मैदानामध्ये येत आहेत. फायनल मध्ये दाखल होण्यासाठी ही लढत मात्र असेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे, मॅच लवकर चालू करून घ्या. अंपायर मैदानाचा ताबा घ्या, मॅच चालू करून घ्या. सेमीफायनल नंबर 1. मॅचला सुरुवात. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. बॅट्समन नेम संदीप आणि संकेत. ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाज करण. मॅचला सुरुवात. 6 ओव्हरची मॅच. फायनलला पोहोचण्यासाठी लढत. पहिला चेंडू हवाई हल्ला आणि पहिला चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. चौकार. 4 धावा. फायनलला जाण्यासाठी सुरुवात होती. पहिल्या चेंडूवरती खेळलेला चौकार. 4 धावांनी धावफलकाला सुरुवात. धावफलकाचा केला गेला श्री गणेशा. चौकार मात्र अफलातून फटका होता. पहिला क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये त्या डोक्यावरनं खेळलेला एक सुंदर फटका होता. 4 धावांचा इजाफा. पुढचा चेंडू यावेळेस मात्र स्विंग अँड मिस. चेंडू मात्र डॉट बॉल. हो, यावेळेस मात्र ताकदवान खेळ. बॅटच्या बरोबर मध्ये होता चेंडू आणि त्याला भिरकावून दिला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. स्कोरर पाठवायचे. या स्कोर मध्ये खेळायला नेत्रदीपक फटका वेगवान होता. जणू काय बॅट मधनं निघलेली बंदुकीची गोळी होती ती सीमारेषेला तोडत फोडत बाहेर निघून गेली. 4 धावा. चौकार. चौकाराने मात्र धावफलक पुढे सरकेल. एक चांगली सुरुवात. संदीपच्या बॅटमध्ये धावांचा ओघ मात्र वाढवण्याचं काम केलं जातंय. करणवरती चढवलेले आक्रमण आपण पाहतोय. पहिल्या षटक प्रगतीपत्र असताना 14 धाव बनवले गेले. अजूनही 2 चेंडू मात्र या षटकातील शिल्लक. परत एक दाग दिला. खुल्या टप्प्यात चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव. आपण पाहतोय 15 धावा. वाह, काय फटका खेळलाय. सजवलाय फटका. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडू आला तो स्लॉट. त्याला डिपॉझिट केलं वेगळ्या प्लॉट मध्ये. षटकार.
21. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 धावा. सकाळी पण यांच्या अधिक मॅच झाली ना, ऑरेंज वाले जिंकले होते ना. सकाळी सुद्धा या दोन संघादरम्यान एक सामना झाला होता, आजच्या दिवसातील पहिला. त्यावेळेस मात्र शिवप्रेमी संघाने बाजी मारली होती आणि त्या जखमा जे झाल्या होत्या त्याचा बदला घेण्याचा प्रयत्न इथे केला जाणार का. इथे चेंडू खेळायचा होता कुठे, चेंडू गेलाय कुठे. एक सिंगल धाव मात्र मिळेल, डायरेक्ट हिट आणि पंचांचा मात्र साफ नकार. एक सिंगल धाव. सागर गोलंदाजी मार्कर आपण बघतोय. मॅच मध्ये एक चांगली गोलंदाजी त्याने हाताळली, 2 विकेट देखील मिळवल्या. शॉर्ट पिच चेंडू आणि पुरेपूर फायदा घेत खेळलेला हा षटकार. शॉर्ट पिच चेंडू अगदी ताटामध्ये अगदी लॉलीपॉप सजवून द्यावा तसा तो सजवून दिला होता. इतका सुंदर फटका इथे मात्र पाहायला मिळाला. षटकाराने धावफलक पुढे सर केलं. 28 रन. या स्कोअरच्या डोक्यानं तोडफोड करण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल धाव. रन. कोलवर टप्प्या चेंडू होता, बॅटच्या खालून चेंडू विकेट किपरकडे निघून गेला. कोणती धाव नाही. रन. शेवटचा एक चेंडू मात्र या षटकातील शिल्लक. सागर आतापर्यंत 9 धावा या षटकामध्ये खर्च केल्या. परत एकदा कॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस जाळं विणलं आणि त्या जाळ्यामध्ये संकेत नावाचा मासा अडकतोय. फलंदाज बाद. पहिली विकेट, पहिला धक्का. शिवप्रेमी संघाला बसलेला पहिला धक्का. 30. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 30 धावा. नवीन बॅटर परत एकदा संकेत. दोन ओव्हर 30. एक फलंदाज बाद. नवीन बॅटर मैदानामध्ये संकेत. गोलंदाजी मार्कर गोलंदाज. कोणी बॉलर? गणेश. आणि गणेशचं स्वागत केलंय एका उत्तुंग फटक्याने. षटकार. संदीपच्या बॅटमधून आलेला हा खणखणीत षटकार. बॅटच्या बरोबर समोर चेंडू होता. छत्तीस 36. फक्त 36 वरती थांबणार नाही. आणखी एक टोले जंग प्रहार. षटकार. संदीपच्या बॅटमधनं धावांचा पाऊस मैदानामध्ये पडतोय. हो, लागोपाठचे 2 आले होते, तिसरा मात्र आला नाहीये. तिसरा षटकार वाट पाहत होतो पण इथे विकेट. फलंदाज इथे झेलबाद.
तिसऱ्या चेंडूवरती फलंदाज मात्र बाद. सलग 2 षटकार आले तर तिसऱ्या चेंडूवरती विकेट देखील आली. इथे मात्र सुरस कायम नक्की पाहायला मिळते. कधी गोलंदाज हवे होतात, कधी फलंदाज हवे होतात. संदीप नावाचा मोठा मासा मात्र गळायला लागला. 42 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गणेशची मात्र गोलंदाजी आपण पाहतोय. 2 षटकार गेल्यानंतर देखील त्याने हिंमत हारली नाही आणि चांगली सुरुवात त्याने मात्र केली. आणि ते 2च राहणार नाही, ते तिसरा षटकार या ओव्हर मधील. हा चेंडू आता जमिनी समांतर खेळला. एक सिंगल धाव. संकेत स्ट्रायकिंग वरती पाहूया कितपत धावा जमवेल. पण इथे मात्र हा चेंडू डॉट बॉल. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 धावा. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 49 आणि या सरासरीने धावा जर बनवल्या गेल्या तर अजूनही 3 ओव्हरमध्ये जवळपास 98 पर्यंत मजल मारली जाऊ शकते. 6 ओव्हरची मॅच. 3 षटकामध्ये 49. गोलंदाजी मार्कवर सागर शिंदे. स्ट्रायकिंग एंडवरती असेल प्रतीक. आणि ते प्रतीक आल्या आल्या सागरचं स्वागत मात्र षटकाराने केलंय. षटकाने मात्र धावफलक पुढे सरकेल. 54 धावा. खुल्या टप्प्या चेंडू दाखवून काढला. एक सिंगल धन क्षेत्ररक्षण आहे. पंचावन्न या धावा आतापर्यंत बनवत आहेत. यावेळेस हा चेंडू अगदी परत एकदा पाहिलं तर हवे क्षेत्ररक्षक धावतायत. चेल मात्र होऊ शकला नाही. आणि इथे परत एकदा केवळ एक सिंगल धाव. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो. परत एकदा जमिनी समांतर फटका. क्षेत्ररक्षक तिथे थांबवले गेले. चांगले क्षेत्ररक्षक जाळं इथे विणलंय. केवळ सिंगल धावाने धावफलक पुढे सरकतोय. 59. यामध्ये पाहिलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये संघाला थांबवून ठेवलंय. चार ओव्हरचा खेळ इथे संपला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा आहेत त्या 59. 4 ओव्हर 59 रन. 59. सावरची मॅच. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 59 धावा. 12 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक असेल. पहिला चेंडू इथे वाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये वाढ.
त्यावेळेस परत एकदा सिंगल धाव. सिंगल सिंगल धावाने धावफलक पुढे येण्याचा प्रयत्न. 62 धावा आतापर्यंत बनवला जात आहे. हा चेंडू शरीरभेदक मारा रन घेण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव परत एकदा. प्रत्येक चेंडूवरती धाव घेण्याचा प्रयत्न. 63 धावा 63. आणि ते परत एकदा बॅट तर फिरवली होती पण अचूक टप्पा आणि अगेन मात्र हा चेंडू डॉट बॉल. त्यावेळेस फटका फसला. चेंडू हवेत पण झेल मात्र झाला नाही. परत एकदा डॉट बॉल. पाचव्या षटकातील हा शेवटचा एक चेंडू शिल्लक. आणि त्याचबरोबर 5 ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 64 धावा 64. 2 फलंदाज बाद 64. पाच ओव्हर 64 धावा शेवटचं निर्णायक षटक असेल. आता या षटकामध्ये पाहावं लागेल किती धावा खर्च होतात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज प्रीतम. गोलंदाजी मार्कर प्रीतमला इथे मात्र गोलंदाजीसाठी प्राचारण केले गेले. शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये प्रीतम व्हाईट बॉल एक्स्ट्रा रनांमध्ये वाढ. जमिनी समांतर फटका आणि किती फक्त एक सिंगल धाव. सिंगल धावांनी एक मोठा टार्गेट इथे बनवणं मात्र अवघड होऊन जाईल. त्यामुळे जास्तीत जास्त मोठे फटके देखील खेळावे लागतील आणि ते कसे खेळायचे ते असे खेळायचे. फुल टॉस चेंडू होता आणि त्याचा पुरेपूर फायदा प्रत्येकीने घेत चेंडूला सीमारेषेच्या बाहेर फेकलं. षटकार. त्र्याहत्तर धावा आतापर्यंत बनवलं जातं. अजूनही 3 चेंडू शिल्लक. ज्या प्रकारची बॅटिंग प्रतीक करतोय मैदानामध्ये. धावा त्यांनी बऱ्याचशा टीमसाठी बनवल्या. परत एकदा चेंडू होता स्लॉट मध्ये. त्याला डिपॉझिट केलं वेगळ्या प्लॉट मध्ये. षटकार. सुरेख फटका. अगदी खूप दूरवरचा षटकार आपण पाहिला. 79 धावा आतापर्यंत पूर्ण होतात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. इथे मात्र प्रतीकचा झेल सुटला. शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल. बघूया आता ह्या शेवटच्या एका चेंडूचा फायदा कितपत घेतला जाईल. हा चेंडू व्हाईट बॉल. शेवटचा एक चेंडू आणि परत एकदा व्हाईट बॉल. चुका आणि चुका मात्र इथे गोलंदाजाकडनं घडत आहेत.
आणि यावेळेस पुन्हा एकदा आकाशाला गवसणी घालणारा फटका होता. षटकार. 87 धावा बनवल्या गेल्या विजयासाठी. 88 धावांचं टार्गेट. सत्याऐंशी धाव पहिल्या इनिंग मध्ये बनवले गेल्या विजयासाठी. 88 धावांचं टार्गेट. सेकंड इनिंगला सुरुवात. 36 चेंडू 88 धावांचं टार्गेट. एक भलं मोठं टार्गेट शिवप्रेमी क्रिकेटला पवारवाडी संघाने इथे उभा केलं गेलंय. हॉटेल्स सोनारी विलेज संघाला मात्र 88 धावा बनवाव्या लागतील 36 चेंडू मध्ये. एका मोठ्या सरासरीने आता हा संघ
सामना एका दुसरा मोठा फटका हॉटेल सोनारी विलेज परत एकदा मॅच मध्ये येताना पाहायला मिळेल. हा चेंडू हवेत खेळला, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, मोठी विकेट. हो हो हो, झेल सुटला. सोपा झेल, करणचा सुटलेला झेल. हा मात्र आता फार मोठा त्रास ठरेल की काय, कारण करण सारख्या फलंदाजाचा झेल तुम्ही जर सोडला तर मात्र धावा तुम्हाला मोजावे लागतील. सोपा झेल होता अगदी. प्रसादाचा शिरा जसा समोर यावा तो प्रसाद खाताना यावा तसा तो झेल सुटला. आणि पुढच्या चेंडूवरती हा घ्या खणखणीत षटकार दत्ता भोसलेच्या बॅटमधून. झेल सुटला त्याचं दुःख तर झालंच, कारण स्ट्राईक रोटेट झाले आणि स्ट्राईक रोटेट झाल्या झाल्या दत्ता भोसलेने षटकार खेळला. मॅच मात्र आता ती रंगतदार स्थितीमध्ये पोहोचताना पाहायला मिळेल. 38 धावा या आतापर्यंत बनवले जातात. अजूनही विजयासाठी 50 धावा या बनवाव्या लागतील. आजपर्यंत चेंडू हवेत, संधी 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 सुटतीये आणि त्याचबरोबर एक सिंगल धाव. अवघड होता झेल, पण हा झेल टिपणं गरजेचं होतं. एक सिंगल धाव इथे मात्र घेता येईल. परत एकदा राईट आर्म उर्ध्व विकेटने गोलंदाजीसाठी सज्ज होत आहे. हा चेंडू स्क्वेअर लेग मध्ये खेळा, क्षेत्ररक्षक ओ मिसफिल्ड, हलकेचा मिसफिल्ड. जिथे एक सिंगल धाव खर्च होणार तिथे 2 धाव खर्च झाल्या. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का? शेवटचे 12 चेंडू विजयासाठी 41 धावा. बारा चेंडू 41 धावांची गरज. आणि या स्पर्धेत द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक पाहिलं तर 21,000 रुपये. म्हणजे हे 12 चेंडू ठरवतील की 21,000 कोणत्या संघाकडे जातील. कमीत कमी 21,000. जो संघ सामना जिंकेल त्याचे कमीत कमी 21,000 फिक्स होऊन जातील. 12 चेंडू 21,000 समोर असतील. म्हणजे 12ला उलटे गेले 21 होईल, 21ला उलटे गेले तर 12 होईल. उलटा पालट करावी लागेल. 41 धावा बनवावे लागतील 12 चेंडू मध्ये. बारा चेंडू 41 धावांची गरज. हो, बॅटची कड होती इथे मात्र दत्ता भोसलेला जीवदान मिळत आहे. विकेट किपर कडनं झालेली चूक. अगदी या दोन्ही फलंदाजांना जीवदान मिळाले आणि या दोघांनी सामना जिंकला तर मात्र ज्या झेल सोडणाऱ्या खेळाडूंना फार पश्चाताप मोठा होईल. दोघांचे एक एक झेल सुटलेत आणि ते जसा झेल सुटला तसा दत्ता भोसलेने मात्र चेंडूला षटकाराचा पत्ता दाखवला. 6 धावा. षटकाराबरोबर धावफलक मात्र पुढे सरकेल. शेवटचे 10 चेंडू 35 धावांची गरज. 53 धावा. लाईन मध्ये बिघाड आणि ते अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव. 10 चेंडू विजयासाठी 34 धावांचं आव्हान. परत एकदा मिसफील्ड, परत एकदा मिसफील्ड. शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी संघाला झालंय तरी काय. मला वाटते दुपारच्या जेवणामध्ये जेवलेत त्यानंतर हात धुवायचं विसरलेत. हाताचं तेल मात्र सुकलं नाही आणि त्यामुळे वारंवार मिसफील्ड होतात. मगाशी पण एक मिसफील्ड झाली, तिथे दुहेरी धावा आल्या. इथे देखील मिसफील्ड झाली, एक सिंगल धाव आली. 9 चेंडू 33 धावांचं समीकरण आता समोर असेल. सामना बराचसा पाहिलं तर शिवप्रेमी संघासाठी सोपा आहे. कष्ट करावे लागेल, मेहनत करावी लागेल ते हॉटेल सोनारी विलेज संघाला. आणि दोन्ही बॅटर प्रयत्न करतात. 9 चेंडू 33 धावा अवघड असं आव्हान नाहीये. यासाठी पाहिजे तर एक सिंगल धाव. दुसऱ्या धावाचा कोणताही प्रयत्न नाही, केवळ एक सिंगल धाव.
शेवटचे 8 चेंडू 32 धावा. आठ चेंडू 32 धावा. हे 2 चेंडू फार निर्णायक असतील. त्याचा चेंडू पायावरती आदळलाय. रन मात्र नाही. वा, हा चेंडू अगदी सुरेख होता. अप्रतिम गोलंदाजी या चेंडूवरती आपण पाहतोय. संदीप डॉट बॉल फार निर्णायक होता, फार महत्वाचा होता. पुढच्या गोलंदाजाचं बरेचसं गणित सोपं करणारा चेंडू होता. 7 चेंडू 32 धावा. 7-32. 7 चेंडू मध्ये 32 धावा हे समीकरण. 6 चेंडू मात्र व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव. शेवटचे 7 चेंडू 31 धावा आणि ते परत एकदा दत्ता भोसलेला बॅटवरती चेंडू घेता आला नाहीये. सिंगल धाव आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. शेवटचे 6 चेंडू आता बनवायचे विजयासाठी 30 धावा. शंभूराज कंस्ट्रक्शन भिवरी संघाचा संघनायक जेजुरी, आपला कर्णधार इथे पाठवून द्या, कारण ही मॅच झाली की लगेच टॉस करणार आहोत आपण. चालू सामन्याचा जो पराभूत संघ असेल त्यांच्यासोबत तुम्हाला सामना खेळायचा आहे. शेवटचे 6 चेंडू विजयासाठी 30 धावांची गरज. 5 षटकार मारावे लागतील. गोलंदाजी मार्कवर संकेत. 5 षटकार खेळावे लागतील. दत्ता 5 षटकार खेळावे लागतील इथे करणला. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय संकेत. ते पहिला चेंडू व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा धाव. यावेळेस मात्र हा चेंडू सुरेख आणि डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. यावेळेस हा चेंडू मात्र हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपला आणि दत्ता मात्र इथे बाद. मोठी विकेट. दत्ता इथे मात्र झेल बाद. बराचसा सामना जर आता पाहिला तर शिवप्रेमी क्रिकेटला पवारवाडी संघाच्या बाजूने झुकला गेलाय. नवीन बॅटर सागर. शेवटचे 4 चेंडू आणि 29 धावा. सामना बराचसा सामना आता पाहिला तर हॉटेल सोनर विलेज संघापासून दूर निघून चाललाय. याचबरोबर हा चेंडू बॅटच्या समोर होता. सागरने मात्र त्या चेंडूला आसमान दाखवलं. षटकार. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि 3 चेंडूमध्ये जवळपास 23 धावा. 3 चेंडू 23 धावांची गरज. तीन चेंडू 29 धावांची गरज आणि हा चेंडू ते व्हाईट बॉल. मॅच मध्ये केवळ एक औपचारिकता शिल्लक आणि हा चेंडू इथे अगदी पाहिला तर डॉट बॉल, निर्धाव चेंडू आलाय. आणि या डॉट बॉल बरोबर आपल्याला पुरंदर प्रीमियर लीगचा फायनलिस्ट संघ मिळेल. शिवप्रेमी क्रिकेट क्लब पवारवाडी या संघाने मात्र बाजी मारली. शिवप्रेमी 11 पवारवाडी हा संघ
शिवप्रेमी 11 पवारवाडी हा संघ फायनल मध्ये दाखल. चला कॅप्टन या लोक दोन्ही टीमचे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे.